कुठे? भोसरी महादेव मंदिर माळ्याळे लोंढेचा. यस. तुम्ही काम काय करता? मला झाडू खाते. बरोबर. आज 2 मला फ्रीज तुम्हाला बक्षीस आम्ही देणार आहोत. फ्रीज आहे का ना, ते केले मॅनेज आम्ही, ते मॅनेज केलं. फ्रीज देणार आहोत बक्षीस आपण. तुम्हाला फ्रीजची गरज आहे असं मला समजलं. फ्रीज नाही का तुमच्याकडे? कशी आहे परिस्थिती घरची? सर मी एकटी काम करते आणि दोन्ही बाळ रोड पलीकडे जातात शाळेत शिकायला. खूप लहान आहे, तिथे बसले. आपले मिस्टर नाहीत का सांभाळत? नाही, गेलं पळून. मुली आले म्हणून. मुली झाल्या म्हणून नवऱ्याने सोडून दिले. मग तुम्ही घर चालवता? हा, मी घर चालवते. मला कामाला लावलेलं आहे. हे सगळ्या दादा वहिनींचा आशीर्वाद आहे. मला कधी कोणी तरच दिलं नाहीये. आणि आज डोळे भरून आले तुझ्या माऊलीचे, तर काय वाजवतात तिला गरज. तुम्ही कधी फ्रीज घ्यायचा विचार केला ना दादा? नाही, पैसा राहत नाहीये आणि पोरांची आणि ते बरोबर होते तेवढंच. म्हणजे शाळा, घर भाडं. हा. किती वर्षापासून राहता इकडं? मला येऊन 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून आपल्या या प्रभागात राहता. मग नवऱ्याने तुम्हाला का सोडलं? तर मुली झाल्या म्हणून? हा, मुली नको म्हणला. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी आज पण मी सुद्धा कबुली देतो. पहिली मुलगी झाल्यावर मी सुद्धा लय रुसलो होतो. पण एक गोष्ट सांगतो, माझ्या वागानं त्या मुलीनं माझं नाव एवढं मोठं केले ना, की आज प्रत्येक वेळेस मला माझी लाज वाटते की मी पहिल्यांदा नाराज झालो. पण मुलगी जन्माला येऊ द्यावं. बापासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते मुलगी. आणि माझ्या आयुष्यात माझी मुलगी आल्यापासून माझं आयुष्य बदललं. आज मी माझ्या मुलीला मुलगी वगैरे नाही म्हणत, मी वाघ म्हणतो. माझ्या बरोबर वाघ, सह्याद्री नाव ठेवलं तिचं. आणि त्या लेकीने एवढं केलं ना, त्यामुळे ज्याला कोणाला वाटत असेल ना मुलगी झाले आणि हे झालं, त्यांना सांग ना भाऊ, मुलगी म्हणा नशीबवंताच्या घरी मुलगी जन्माला येते. कोणाच्या आईऱ्या गायच्या घरात जन्माला मुलगी येत नाही. तुम्ही नशीबवान आहेत, 2 मुली सांभाळत आहे. तुम्ही सुद्धा एक वाघीण आहेत आणि वाघ आहेत. तुम्हाला सुद्धा मुजरा आहे माझा माऊली. आज तुम्ही फ्रीज जिंकला, आज तुमचा नंबर आला, त्यामुळे काय नाही. मग आता मिस्टर कधी तुमच्याकडे येत जातच नाही? नाही, मला या दादा वहिनीची प्रेम भेटलेलं आहे. मी काम करा. अच्छा, तुम्ही काम करता आणि तुम्हीच घर चालवता. म्हणजे मुलं किती मोठे आहेत तुमची? 3 वर्षाचे, 7 वर्षाचे. तिथं बसले. दोन्ही पण मुली बाळांनो स्टेजवर या. इकडे मामा बोलवते मुली या स्टेजवर. तर दोघींना पण गिफ्ट देऊया आपण. या 2 मुली आहेत तुम्हाला आणि तुम्ही कामाला जाता आणि झाडूखाली काम करून मुलं सांभाळता. हो सर, शाळेला हात पकडून जातात रोड धरून आणि मी कामाला जातो. तर सगळे लोक सारखे नसतात. कोणी त्रास देतात, कोणी मदत करतात. आणि मला दादांकडे जावं लागते. दादा असं असं झालं, काय करायचं? मग दादांचे आपल्या लगेच कॉल येतात. हा, ताई गाय लवकर बोल म्हणतात. ते कोण आहे नंबर दे, लगेच प्रॉब्लेम सॉल्व. हा बरं, काय आवाज येतात? मला खरंच हे बक्षीस देते माझ्या नावावर काटव भरलं. खूप